नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण. काय शेव टमाटर पाहून विचार पडला ना? बरोबर ओळखलं. आज आपण बनवणार आहोत आपल्या रेस्टॉरंटचे शेव टोमॅटो. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले, तसेच इथे मी 6 टमाटे घेतले. त्यातले मी 4 कापणार आहे आणि 2 आपण किसून घेणार आहोत, कारण आपण इथं टोमॅटोची प्युरी करणार नाहीये. तसेच इथं मी 5 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि सोबत घेतले लसणाच्या 10 कळ्या. इथे कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत, कारण का आपण इथे ग्रेव्हीचा वापर करणार नाही, म्हणून कांदा अगदी बारीक चिरून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि हो, कांदा तर आपण बारीक चिरला आहे, पण टमाटा बारीक चिरायचा नाही. टमाटा हा थोडासा मोठ्या अंदाजाने, मोठ्या आकाराने चिरायचा आहे, कारण का आपल्या भाजीमध्ये तो उठून दिसला पाहिजे, म्हणून तर म्हणतात शेव टमाटा. हे बघा, या अंदाजाने मी 4 टमाटे चिरून घेतलेले, बघितले ना? आता मी तुम्हाला सांगितले होते की 2 टमाटे मी चिरणार नाही, ते आपण इथे असे किसणार आहोत. हे बघा, ही टमाट्याची वरची साल आपल्याला घ्यायची नाहीये, ही फेकून द्यायची. हे बघा, आपला टमाट्याचा किस तयार आहे. ज्या हिरव्या मिरच्या आपण 5 घेतल्या होत्या, त्या सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून बारीक चिरू शकता. मी इथे थोड्याशा ठोसर मिरच्या ठेवल्या आहेत. हे बघा, अशा मी ठोसर ठेवल्या आहे मी हिरव्या मिरच्या थोड्याफार. लसणाच्या ज्या 10 पाकळ्या घेतल्या होत्या आपण, त्या पण आपण बारीक चिरून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्या पण आपल्या 10 बारीक कापून झाल्या आहेत. शेव टोमॅटोचा पहिला टप्पा आपला रेडी झाला आहे. चला आता रेसिपीकडे वळूया. इथे एक कढई घेतली. कढईत मी मोठे 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे. मी इथे 3 चमचे मोठे तेल घातलं आहे. तुम्ही जास्तही घालू शकता, कमीही घालू शकता. तुम्ही विचार करत असाल ना, साजूक तूप आणि तेल दोघे पण का टाकले भाजीमध्ये? त्याचं कारण आहे, तूप आपल्या जेवणाला, आपल्या भाजीला रुचक बनवतो आणि तेलामुळे आपल्या भाजीला रंग म्हणजेच तरी येते. आता आपण याच्यात अर्धा चमचा मोहरी तडकायला टाकूया. मोहरी तडकायला सुरुवात झाली की लगेच आपण अर्धा चमचा इथे जिरं टाकूया. जो आपण बारीक चिरलेला लसूण होता तो पण आपण फोडणीला घालूया. लगेच आपण इथं अर्ध्याला पण कमी चमचा हिंग टाकूया. ज्या थोड्याशा ठोसर मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या पण आपण याच्यात तेलात फोडणीला घालूया. आता छान आपण परतवून घेऊया. मिरच्या आणि लसूण छान परतवला गेला आहे. आता आपण याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा अगदी लाल आणि मऊसर होईपर्यंत परतवत राहूया. कांदा छान परतवला गेला आहे. आता आपण याच्यात टमाटा किसलेला तो पण टाकूया आणि तो पण टमाटा छान असा परतवून घेऊया, कारण का याचीच आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत, म्हणून टमाट्याचं कच्चं पण घालवणं फार गरजेचं आहे. खरं बघायला गेलं तर शेव टोमॅटो ही रेसिपी राजस्थानची आहे, पण ती झटपट बनणारी आणि अगदी चविष्ट असल्या कारणाने ही घराघरात, ढाब्यांना, रेस्टॉरंटला सहज मिळते. आता आपण झाकण झाकू आणि गॅस बंद करू. तर आपण वळूया आपल्या रेसिपीच्या दुसऱ्या टप्प्याकडे. इथं मी दही घेतले 2 चमचे मोठे. हे पण दही आंबट नाहीये, तुम्ही पण आंबट दही घेऊ नका. याच्यात टाकले मी हळद पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, पुन्हा परत जिरा पावडर टाकली अर्धा चमचा, काश्मीरी मिरची घेतलीये मी इथे 1 चमचा. घाबरू नका, ही तिखट नाही, तिचा फक्त रंग दिसतो. तुम्ही विचार करत असाल का दही बाजूला घेतली आणि त्याच्यात मसाले टाकून फेटते, त्याचं कारण आहे, दही जर मी त्याच्यात टाकली असती, नंतर मिश्रण केलं असतं तर दही फुटली असती, फुटायची शक्यता असते दहीची. हे बघा, आपलं मिश्रण आता तयार आहे. अगदी मऊसूत आहे, बघितलं ना? आपण शिजवलेले कांदे टमाटे थंड झालेले आहेत. आता आपण त्याच्यात टाकूया दहीचं मिश्रण. आता तुम्ही विचार करत असाल का मी थंड का होऊ दिलं? कारण दही आपली थंड आहे आणि ते मिश्रण गरम होतं, त्याने दही फुटायची शक्यता असते, म्हणून आपण थंड होऊ दिलं ते मिश्रण. आता हे गोळून पुन्हा गॅस चालू करूया. आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया. वाटीतच मी गरम पाणी घेतलंय, कारण ती वाटी आपण छान स्वच्छ अशी धुवून त्याच्यात टाकून देऊया ते पाणी, म्हणजे आपलं मिश्रण वायाला जाणार नाही. आता गरम पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा त्याला ढवळून घेऊया आणि चांगलं शिजेपर्यंत परतवत राहूया. हे बघा, असं तेल सुटीपर्यंत आपण त्याला परतवलंय. आता आपण याच्यात टाकणार आहोत गरम मसाला.
पुन्हा परत आपण टाकणार आहोत याच्यात मिरची पावडर. ही मिरची पावडर तिखट आहे. आपण याच्यात टाकणार आहोत आता कसुरी मेथी. कसुरी मेथीचा उपयोग रेस्टॉरंट मध्ये, ढाब्यांमध्ये होतो. तुम्ही केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. आता आपली ग्रेव्ही रेडी आहे आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत टमाटे. आता हे मिश्रण छान असं परतवून घेऊया. टमाटे आणि ग्रेव्हीचा एकजीव करून घेऊया आपण. साधारणतः फक्त 1 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेऊया. आता आपण झाकण उघडून बघूया. छान. हे बघा, तेल सुटलंय, टमाटे पण छान असे शिजले आहेत. आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया. गरम पाणी प्रत्येक भाजीमध्ये मी तरी माझ्या हिशोबाने असं वाटतं का वापरलं पाहिजे, कारण का भाजीला चव छान येते आणि लवकर उकळी पण येते भाजीला. मला भाजीचा रसा थोडा घट्ट वाटतोय म्हणून मी आता याच्यात अजून गरम पाणी घालणार आहे. ही कधी पण थोडीशी पातळ ग्रेव्ही ठेवायची असते, कारण शेव टाकल्यानंतर घट्ट होत असते. आता आपण याच्यात टाकणार आहोत मध. मी इथे मधाचा उपयोग केला आहे, तुम्ही साखरेचाही करू शकता. आपल्या रेस्टॉरंटला मी मधाचा उपयोगच करत असते, साखर नाही. आता मध का टाकलं याचं कारण आहे टमाट्याचा आंबटपणा बॅलन्स असावा म्हणून. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ. चवीला मीठ इथे मी 3 चमचे टाकले आहे. तुम्ही जास्त किंवा कमी प्रमाण करू शकतात. आता रेसिपीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा ती म्हणजे शेव. आता आपण या भाजीमध्ये शेव टाकून घेऊया. इथे शेव मी कमी घातली आहे, तुम्ही तुमच्या आवडीने शेव कमी जास्त करू शकतात प्रमाण. करीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि नंतर तुम्ही शेव टाका. तुम्ही जर जेवायला लगेच घेत असाल तरच शेव टाका, नाही तरी करी उकळून ठेवली तरी सुद्धा चालेल. आता आपण याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर. तुम्हाला माहितीये ना, मला कोथिंबीर तोडून टाकलेली आवडते. आता आपली शेव टमाटरची रेसिपी रेडी आहे. आता गरम गरम शेव टमाटर आपण एका भांड्यात काढून घेऊया. आपल्या रेस्टॉरंटचा शेव टमाटर आवडला असेल तर नक्कीच घरी ट्राय करा.